नर्मदे हर. तर सोहागपूरचं पोलीस स्टेशन हे बघा मागे लागलंय आणि इथे जिल्हा नर्मदापुरम लिहिलंय. म्हणजे आपण नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. आणि सकाळी बघा एकदम नर्मदे हर, एकदम शांतता आहे गावामध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि बघा साफसफाईचं वगैरे कामं चालू आहेत रस्त्यावरची. नर्मदे हर. आणि किती 7 वाजले आहेत. नर्मदे हर मैया. आणि आपण ऑलमोस्ट सोहागपूरमध्ये एंट्री केलेली आहे. नर्मदे हर सोहागपूर बघा, पिपरिया रोड सोहागपूर. नर्मदे हर, नर्मदे हर. अरे पोलीस आहे काय ना. नर्मदे हर. छोटी छोटी बघा असं घुमतोय बघा. नर्मदे हर. एखाद 2 दुकानं उघडलेली आहेत. नर्मदे हा सकाळी दुकानासमोरची साफसफाई करतायत. दुकान लवकर उघडलं, खूप बरं वाटलं. कारण थंडीमध्ये 10-11 शिवाय दुकानं उघडत नाही तिकडे. आता थंडी जास्त नाही आहे. आणि वातावरण बघा किती मोकळं झाल्यावरती ढग आलेले आहेत. काल रात्री विजा पण चमकत होत्या आणि वादळ पण आलेलं. थोडं हवा सुटलेली बरीच. नर्मदे हर. सोहागपूरच्या हनुमान नाक्याला आपण आलो आहोत. आणि ते मैयाचं पण मंदिर आहे, शक्तिधाम. आणि ते शिवजीचं पण मंदिर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आइए मैम. नर्मदे हर मैया. नर्मदे हर, नर्मदे हर. इथे शिवमंदिर आहे. आणि ते डाव्या बाजूला राम मंदिर आहे. नर्मदे हर. जय सियाराम. आणि ते पुरातन अशा खंडित बघा वास्तुशिल्प आहेत, वास्तू आहेत इकडे. नर्मदे हर. हे बघा. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. बजरंगबलीचं मंदिर. नर्मदे हर, नर्मदे हर. ते सोहागपूर संपलं इकडे ना. आणि इकडे बघा मला वाटतं श्रीराम आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. हा चला आपण तुम्हाला पुढे जाऊन दर्शन देतो. ही प्रतिमा अशी दिसते की जेव्हा लक्ष्मण यांना जेव्हा बाण लागलेला होता आणि श्रीरामांच्या मांडीत ते झोपले होते. नर्मदे हर. तशीच ही प्रतिमा बनवलेली आहे इकडे. आता इकडचा इतिहास मला माहिती नाही आहे, पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून इथपर्यंत मी आलो आणि तुम्हाला दाखवलं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. शंभो हर हर महादेव. नर्मदे हर मित्रांनो, तर आपण इकडे ह्या दुकानात चहा प्यायला बसलेलो आहोत. आता या बाबाजींनी चहासाठी आपल्याला बोलवलं, प्लस एक बिस्किट पण खायला दिलं आहे. ते प्रत्येकाला एक. आणि काल जिथे आपण गृहस्थ सेवा घेतली ते पण आपल्याला भेटलेले आहेत. हे बघा
हरदा खिड़कियाँ, हरदा, हाँ वो लोग रूट बता देंगे ना। हरदा रोड ही पकड़ना है बता ना। देंगे आपको, वैसे तो आपको जरूरत नहीं पड़ेगी पूछने की। ये दोनों जो भाई भाई बैठे हुए जी राम लक्ष्मण क्या जी जी, वो मूर्ति रखी है ना मूर्ति है ना, राम लक्ष्मण जी की। मूर्छित हुए थे लक्ष्मण जी, कैसे बैठे? तो वो ऐसे मूर्ति रखी है, तो उधर का कुछ विशिष्ट कुछ है क्या? नहीं ये इस साइड वाली शंकर जी की मूर्ति है ना। नहीं नहीं नहीं, हाँ, राम लक्ष्मण जी मतलब मूर्छित हुए थे तभी कैसे लिया था उन्होंने अपने गोदी में, हाँ, वैसा वो ये बनाया हुआ है स्टैच्यू। हाँ वो तो उनने बनाया है। हाँ तो ऐसे ही बनाया ना, कुछ नहीं ना। नहीं नहीं ऐसे ऐसे कमल कुछ इतिहास है नहीं नहीं नहीं, इतने यहाँ नहीं लिखना पड़ेगा। शंकर जी का है। प्राकृतिक वो निकली थी यहीं पे, इसी वाले खेत में निकली थी। क्या ट्रैक्टर चलते टाइम पे मूर्ति। कौन सी वो वाली? हाँ वो अच्छा। चल रहा था जब उस टाइम पे। नीचे से निकली थी? जी जी, इसीलिए तो भी महत्व रहेगा उसका। हाँ क्यों नहीं रहेगा। क्योंकि वो है ना, जो हाथ है ना, जी, जी, उसके नीचे जो पत्थर है ना, वो बहुत पुरातन वाले है। हाँ वो हाँ हाँ वो और अभी का नहीं जो है। जो पत्थर जितने रखे वो सब खुदाई में यहीं पे निकले हैं। अच्छा, हाँ, तो मतलब यहाँ पे प्राचीन कुछ रहेगा। प्राचीन होगा। शंकर जी पार्वती जी का। शंकर जी पार्वती का जी निकला जी, और राम लक्ष्मण का कुछ नहीं वो निकला नहीं है। अच्छा हाँ और अच्छा। बाकी जब यहाँ पे कोई खुदाई चलती है तो मूर्तियाँ निकलती रहती हैं, खंडहर निकलती हैं। क्या कर रहे हो? पहले रहा होगा। हाँ ये होगा ऐसा तो होगा। यहाँ पे भूकंप बताते हैं कि होगा, पहले नहीं तो कोई कोई सोलह हाँ। राजा थे, उनका शासन था यहाँ पे। अच्छा, तो उनके समय में ये सब मंदिर अभी कल कौन से राजा थे? सोड़कपुर, अच्छा सोड़कपुर इसका नाम पहले उनने उन्हीं के नाम से सोड़कपुर रखा था। अच्छा। और उसके बाद इसको सोहागपुर बोलने बदल लगे। दिया गया। पहले क्या है कि मोहम्मदन लोगों ने जो शासन किया है, तो वो पहले क्या है मूर्तियों को तोड़ा ताड़ी करते थे। वो सोचते थे हिंदू लोगों को शक्ति कहाँ से आती है, आती है हाँ, ये मंदिर से प्राप्त, इसलिए मंदिर तोड़ दिए, तो मंदिर को ही तोड़ दो। तो उस कारण से क्या है अपन लोगों ने ये मूर्तियों को सुरक्षित रखना, कहीं कुएं में रखना है, कहीं कोई गुफा में रखना है, ऐसे सुरक्षित रखी। हाँ उसको रख, हाँ उस टाइम पे थोड़ा बदलाव आ गया है, बराबर। इस कारण से वो सब दब गए हैं। अच्छा महाराज जी, यहाँ पे होली जो मनाते हैं वो ऐसे एकदम सकाळी अविनाश ढाबा सेवाभावीने आम्हाला आवाज दिला चहा पिण्यासाठी। आम्ही चहा प्यायला आलो, त्यांना विचारलं काय नाश्ता वगैरे काय आहे का, ते म्हणाल पोहे वगैरे काय मिळेल का, ते म्हणतात पोहे कशाला खाता, तर त्याने आम्हाला फ्रूट डिशेस करून दिली। हे बघा, तर आम्ही बसून मस्त फ्रूट डिश खातोय। थकलेले माणसं, थकलेली माणसं। बघा छान अशी पपई, माझ्या आमचा मुलाच्या बालभोग, आवडीचं हा आमचा बालभोग सकाळचा झाला फ्रूट। आम्ही त्यांना चला त्यांच्याकडे पोहे पण मिळतात, आम्ही त्यांना तर सांगतो की पोहे द्या, नाही नाही आप पोहे क्यों खाएंगे, म्हणून त्यांनी स्वतःहून स्वतःच्या हाताने फ्रूट डिश बनवून आम्हाला दिलेली आहे। अविनाश ढाबा, आम्ही इथून येत होतो आणि त्याने आपल्याला थांबवलं चहासाठी आणि फ्रूट डिश दिली। नर्मदे हर। ते हर मित्रांनो, तर आम्ही चाललेलो होतो, तर आम्हाला सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणारे भेटले, तर ते थांबले, तर ते आमच्याबरोबर बघा चालतात आहे, म्हणजे सायकल बरोबर चालण्याचा आनंद घेतात ते आमच्याबरोबर। तो बाबा जी आप आपका नाम वगैरह बोल दीजिए ना। मेरा नाम बसवराज देवर है। हाँ, कहाँ से? मैं कर्नाटक बीजापुर डिस्ट्रिक्ट वाला हूँ, प्रॉपर बीजापुर। हाँ मैं भी हेल्थ डिपार्टमेंट में सर्विस कर देते। अच्छा, रिटायर होके 8 साल हुआ, हाँ यानी कि अभी 68 रनिंग। हाँ, बहुत मजा आ रहा है, बहुत मजा आ आनंद रहा है। लेकिन कर्नाटक से बहुत कम है। हाँ, परिक्रमा में आने वाले हैं। हाँ, तो आपको प्रेरणा कहाँ से मिली परिक्रमा की? प्रेरणा एक ओम बाबा मोल के यूट्यूब में देखा उनका है हाँ, सत्संग, सत्संग। परिक्रमा करते करते उन्होंने सत्संग किया था ना, हाँ वो सत्संग सुन के मुझे भी प्रेरणा हो गया कि मैं भी क्यों एक बार परिक्रमा करके देखो। परिक्रमा क्यों नहीं कर रहा हूँ। अच्छा, तो आपकी पहली परिक्रमा है। और हाँ, साइकिल साइकिल से कैसा लग रहा है? इसका साइकिल तो बहुत बढ़िया लग रहा है। और कुछ अनुभव साइकिल पे जाते? अनुभव बोले तो ऐसा थोड़ा थोड़ा रास्ते के बारे में भी हाँ, दिक्कत आया है। कोई ना कोई आता है। हाँ आता है, और नदी में हाँ और बालों में चढ़ते जाना। बराबर। और महाराजपुर में तो बड़ा बड़ा पाइप पत्थर है, हाँ उसमें उठा के लेके जाने का। उसमें ये भी थोड़ा एक
अलग किस्म के आनंद है, आनंद है। कष्ट के साथ साथ हाँ हाँ। कष्ट है लेकिन आनंद अलग आनंद है। है। वो बालों में समझता था मैं ऐसे चलने नहीं होता था, हाँ लेकिन साइकिल लेके जाते वक्त मुझे ऐसा महसूस हो रहा था कि मैं आगे खींच रहा हूँ, पीछे माँ दबा रही है। हाँ मतलब कोई धक्का मार रहा है, ऐसा महसूस हो गया। हो गया। हाँ, क्योंकि ऐसा आदमी सादा चलने को नहीं होता। देवगांव से देखो, हाँ हाँ आप भी आए होंगे ना देवगांव से। हाँ 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 हाँ, उसमें त्यांना म्हणायचं आहे की ते वाळूतनं जाताना सायकलला म्हणजे चालणं पण एवढं इझी नाहीये, तर सायकल घेऊन धक्का मारत जाणं पण तेवढं इझी नाहीये. पण त्यांना असं फील झालं की मागून कोणतरी धक्का मारतंय. तर हा त्यांचा एक मोठा अनुभव आहे. परिक्रमेतला असे भरपूर अनुभव असतील. तर त्यांची परिक्रमा मला वाटतं एक 4-5 दिवसात पूर्ण होईल, संकल्प पूर्ण होईल त्यांचा. तर आपण पण त्यांना शुभेच्छा देऊ की लवकरात लवकर त्यांचा चांगल्या प्रकारे परिक्रमा पूर्ण व्हावी. तो हाँ मतलब अच्छी तरह आपकी परिक्रमा आगे का भी जो है मार्ग वो पूरा हो जाए और मैया वापस शायद उनको वापस बुलाए, क्या पता है। बराबर है। तो अभी बाद में पैदल करने का कुछ ऐसा सोचा है? नहीं। हाँ तो अगर मैया ने बुलाया तो जो भी परिक्रमा का आनंद है ना, मैया की जो दर्शन है ना, हाँ वो हुआ है। वो बार बार मैया को मैं कष्ट देना नहीं चाहता हूँ, हाँ क्योंकि मैया हर एक परिक्रमावासियों का ख्याल रखना पड़ता है। क्या करना पड़ेगा? बार बार उनको तकलीफ देना ठीक नहीं ठीक लगता नहीं मुझे। है, बराबर नहीं। मैया को तकलीफ देना और ठीक कोई नहीं एक लगता। बार करता है, 4-4 हाँ, परिक्रमा वो करता करता है। है, लेकिन मुझे वैसा ठीक नहीं लगता। हाँ जो एक क्योंकि करो तो एक उनका- बार। हाँ जो भी भगवान रंधे कोई रंधे, उनका भी थोड़ा रिस्पॉन्सिबिलिटी रहता है। हाँ हाँ, अपने को संभाल के लेके जाने हाँ, का। उनको ज्यादा ये नहीं करने, जवाबदारी नहीं देना चाहता। बराबर हाँ. तो ऐसे ते मैं आता रहता हूँ। मग त्यांचे विचार असे आहेत की आपण आपल्यामुळे आपल्या मैयाला पण का त्रास द्यायचा. हाँ हाँ हा एकदा परिक्रमेमध्ये त्यांनी जी काळजी बस. घेतली तर सारखी का त्यांना त्रास द्यायची, कारण बाकीचे परिक्रमावासी पण आहे. हाँ हाँ. पण त्याचा भाव खूप छान आहे आणि त्यांची परिक्रमा खूप चांगली चालली आहे. सायकलवर नाही, म्हणजे पूर्ण तुम्हाला दाखवतो त्यांची सायकल. हे बघा गेअरवाली सायकल आहे गेअरवाली. आणि त्यांचं एज म्हणजे ते सिनियर सिटीजन आहेत. 68 इयर 68 वर्षाचे आहेत, पण जोमाने आणि आनंदाने परिक्रमा करतात. कुछ ब्रेकफास्ट किया कि नहीं? नहीं किया। हाँ 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 क्यों? उधर बिस्किट बीच में था ना, बिस्किट उधर खा लिया पहला ही। खा लिया ना. नहीं बिस्किट खा लिया। हाँ, हाँ, अच्छा चलिए ठीक है चलो नर्मदे हार. एक ये ले लेंगे। सेल्फी यस श्योर आपने सेल्फी ले लो, मुझे सेंड कर दो ओके पूरा डन. डिटेल। इस बार अगर हम लोग यहाँ पे नहीं होते तर कर्नाटकवाल्या बाबाजींबरोबर बराच वेळ गप्पा मारल्या. जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर ते आमच्या बरोबर नर्मदे हार 1.5 ते 2 किलोमीटर आमच्याबरोबर चालत आले आणि आता परत त्यांच्या सायकलच्या स्वारीवर बसून ते ओंकारेश्वरला निघाले आहेत. आता ते इथून नर्मदापुरमला जातील. खूप चांगल्या गप्पा झाल्या. एवढा सिनियर सिटीजन असून सायकलवरनं पण परिक्रमा करणं सोपी गोष्टी नाही आहे, कारण बरेच घाट लागतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सगळ्या पार करून आपल्याला परिक्रमा करावी लागते. त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला, त्यांना पण आम्हाला भेटून आनंद झाला. आम्ही एकमेकांची मेमरी म्हणून फोटो पण काढून घेतलेले आहेत. यूट्यूबवर व्हिडिओ तर येणारच आहे. तर त्यांची पण परिक्रमा आरामात मैया पूर्ण करेल आणि आपली तर आता आपल्याला उशीर लागेल, ते काय 2-4 दिवसामध्ये ओंकारेश्वरला पोचतील आणि आपण अजून एक 4-5 दिवसानंतर पोचू. जास्त वेळ लागणार नाही आहे. आपण पण आता परिक्रमेच्या समाप्तीवर आहोत मैया कृपेने, आणि मैयाला पण तेवढाच आनंद असेल की आपल्या बाळांची परिक्रमा पूर्ण होते. नर्मदे हार. आणि आज वातावरण खूप छान आहे, म्हणजे आता ढगाळ वातावरण, थोडं ढग बघा क्लिअर झालेले आहेत आणि आता ऊन पडायला सुरुवात झाली आहे. आणि मला इकडे 10-10:30 वाजले असतील ना. हां ऑलमोस्ट तेवढे झाले असतील. आणि आम्ही हळूहळू चाललो आहे, कारण एक 11:30-12 नंतर भरपूर ऊन लागतं, म्हणून आज जरा लवकर निघालो आणि अजूनसुद्धा लवकर निघायचा प्रयत्न करू आम्ही. कारण एक 6ला वगैरे लवकर निघालो ना तर मग एक 11-11:30पर्यंत
ऊन जास्त 12 नंतर जास्त ऊन लागतं आणि हीट जास्त असल्या कारणाने घाम भरपूर येतो आणि इरिटेशन असं होतं, बाकी काही होत नाही. त्रास म्हणजे चटके लागतात अक्षरशः. तर त्यापेक्षा आपण जर लवकर निघालो तर आपल्याला त्रास होणार नाही आणि आपल्याला त्रास झाला नाही मैयाला पण त्रास होत नाही, कारण आपल्यामुळे मैयाला त्रास द्यायचा नाही आपल्याला. नर्मदे हर पूल आलाय, नर्मदे हर. तर त्यांच्याशी बोलता बोलता कुठपर्यंत आलो ते पण कळलं नाही. ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव. ग्रीन कार्पेट, गव्हाचं शेत आणि लांबभर हा रस्ता, तो आपल्याला चालायचाच आहे. एवढं किलोमीटर पार करत आपण आता एक 250 ते 270 किलोमीटर उरलं असेल. 3,500-4 हजार म्हणजे बोलायला 3,500 किलोमीटर आहे, पण ते डॅम वगैरेमुळे 4-4.5 हजार किलोमीटर झालं असेल. बघा मस्त छान असं ग्रीन कार्पेट. नर्मदे हर. परिक्रमेच्या वाटेवर आम्ही मार्गस्थ झालो आहोत आज परत एकदा. आणि आपलं नेहमीप्रमाणे जे राहिलेलं ते 10-10:30 वाजता शुभप्रभात, सूर्य महाराजांचं दर्शन घ्या परत एकदा. पण आज पहिल्यांदाच आहे, कारण सकाळी निघालं तेव्हा वातावरण ढगाळ होतं. त्यामुळे हे बघा इंदूर इथून 300 किलोमीटर आहे, त्यामुळे सूर्य महाराजांचं दर्शन झालं नव्हतं. तर आता तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव. पुढे पण वाटतं कोणतरी परिक्रमावासी आहे, बॅग दिसते. आता जरा जरा ऊन लागायला लागलेलं आहे, ठीक आहे. पण आज बऱ्यापैकी आपण पुढे आलो आहोत. उद्या जरा लवकर निघू, कारण नंतर मग दुपारी आराम करता येईल आपल्याला. आणि संध्याकाळी मग 3-3:30 नंतर 6 वाजेपर्यंत चाललं तर एवढं ऊन नसतं. तर तुम्ही लक्षात ठेवा, पण आलात तर म्हणजे जास्त ऊन पडायच्या आधी परिक्रमा पूर्ण करा. जर आरामात केलीत तर मग ऊन लागणारच आहे. नर्मदे हर.